संख्या अडून कुठेतरी म्हणजे बीजेपीला मतदान नाही करायचं, मग कुठल्या पक्षाला मतदान करायचं असंही समजा नाही, ते सुद्धा डोक्यात नाही. कोणाला करायचं आणि काय करायचं. मराठीच उभं राहायला लागलेत म्हणतात, मराठीच फॉर्म भरणार आहेत. तिथं बीजेपीला मतदान करायचं नाही, दुसऱ्याला करायचं. दुसरे शहाणे नाहीत आणि हे बी शहाणे नाहीत. आपली प्रखर भूमिका. ते कोणते शहाणे आहेत? त्यांनी बी इतके दिवस कार्यक्रमात लावला ना आमचा. सांगतो ना एकच उदाहरण तुम्हाला. समजा तुमच्या मतानुसार जर चालू आहे बीजेपीला मतदान नाही करायचं, मग दुसऱ्याला करायचं. अहो त्यांनी ठराव केलेला आहे सर्वपक्षीय की मराठ्यांच्या तुमच्या मागणीप्रमाणे जर आरक्षण द्यायचं असलं तर 1 महिन्याचा वेळ द्या. आपण 40 दिवसाचा दिलेला आहे. ते तरी कोणत्या धडाचे आहेत? त्यांच्या ठरावाचं काय झालं? विरोधी पक्षाच्या सत्ताधाऱ्यांच्या त्यांच्या ठरावाचं काय झालं? कोणतं शहर जे आमचं कोणी चांगलंच करत नाहीये. आमची भूमिका स्पष्ट आहे. फडणवीस साहेबांनी मराठ्यांचे सगळ्या स्वारीची अंमलबजावणी आजच्या कॅबिनेट द्यावी. हेच मराठे त्यांना डोक्यावर घेऊन नसते. त्यांचं आमचं शत्रुत्व नाही. पण नाही दिलं आणि तुम्ही आडवेस शिरले, गुन्हे दाखल करीन, ते चाळे करीन, तसले ते रडके चाळे. मी गुन्हे दाखल करीन, बया माणसाला गुतवीन, जेसीब्या गुतवील, तुझी SIT चौकशी करील, कुठं क्लिपाचा आणि कुठं काय ते डुप्लिकेट मुटकेट जोडीन, तुला जेलमध्ये टाकील, किंवा आणखीन काही काही प्रकार ते 10-15 बशिलेत, आणखीन 20 जण राहिलेत मीडियात बोलला. हे ट्रॅप आहे. त्यांचा पुरा ट्रॅप संपलेला नाहीये. किंवा फक्त डाव आहे त्यांचा. किंवा आत्ताचा बी डाव आहे गुन्हे दाखल करायचा 10% आरक्षण घेण्यासाठी. आम्ही घेत नाही ते. फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिक सांगतो, तुम्हाला सगळी स्वारीची अंमलबजावणी करून गॅजेट तिन्ही घ्यावं लागणार आहे. तुम्हाला त्याशिवाय सुट्टी आहे. तुम्हाला वाटत असेल सत्ता माझ्या हातात आहे, सत्तेचे पुढे शानपण चलत नाही, चलतं. आम्ही ते मोडून टाकणारे शब्द आता मागचे. जर राजकारणात लागलं तर ते संपित येत असं एक लोकात ग्रामीण भागात चर्चा असते. ते मोडून काढणार आहेत आम्ही. राजकारणी नाही संपित. राजकारणी जर जनतेच्या मागे लागला तर जनता संपिती. ही रूल बदलणार आहेत आम्ही 100%. आता कुणाला संपवणार तुम्ही नेमकं? आता कोण टार्गेटवर आहे तुमच्या आता? माझ्या समाजाच्या कोण येते मला आधी बैठकीतून बघा. संपवण्याचा अर्थ म्हणजे राजकीय करिअर. संपवण्याचा अर्थ छगन भुजबळ आणि कुंकडं नको न्यायचं. ते काही बोललं तरी तेव्हा म्हणतो कार्यक्रम म्हणतो आपण ग्रामीण भाषेत बोलता बोलता चालता जाय तिकडं कार्यक्रमाचं ही करतो. कार्यक्रमाचा अर्थ वेगळे वेगळे. त्याला वाटतं कार्यक्रम म्हणजे मारतो का गण, तसा अर्थ नाही. आमच्या लेकरांचं मराठ्यांच्या पोरांचं जर तुम्ही वाटोळ करणार असाल तर आम्हाला सुद्धा तुमच्या देणे गेलं नाही. आणि यांचा सगळ्यात जास्त जीव राजकारण्यांचा सत्तेत, आणि मराठ्यांनी आता तेच ओळखायचं. आपला जीव कशात आहे? आरक्षणात. आणि यांचा राजकारण्यांचा जीव असतो सत्तेत. यांना सत्ता नसली तर करमत नाही. हे मृत असल्यासारखे होते सत्ता नसली. यांना जिवंत राहायचं असलं तर यांच्या पुढे एकच पर्याय असतो, गुलाल कपाळाला लावून घेणे. आणि मराठ्यांच्या पोराच्या अंगाला जर कपाळाला ही गुलाल लागून देणार नसले आरक्षणाचा